रंगमंचावरील मान्यवरांचं आपण स्वागत करत आहोत। प्रणोती काशीकर हिला मी विनंती करते की पेठे सरांना तिने पुष्पगुच्छ द्यावा। शिल्पा सावंत, आयकर बाईंना, शर्मिला बापट, कोवळे बाईंना, संदीप सुकटणकर, जुन्नरकर सरांना, नरेंद्र सपकाळ, राजेंद्र सावंत, मिलिंद कोरडे, संदीप दोंदे, आणि गणेश साळवी, राजेश पाटील। सगुण नाईक, राजू केतकर, करावंस आणि मागे बसलेल्या आमच्या ज्येष्ठ शिक्षकांनी त्याला आशीर्वाद द्यावा। शिक्षकांच्या आशीर्वादाशिवाय आम्ही आज इथे नाहीत। मगाशी राजेंद्रांनी जी सांगितली ती स्मरणिकेचं प्रकाशन अनुपमा गोखले, पद्मश्री अनुपमा गोखले हिच्या हस्ते स्मरणिकेचं प्रकाशन झालेलं आहे। ही स्मरणिका आपल्यालाही पाहायला मिळेल फक्त भोजन स्वादाच्या वेळेला। अनुपमा, आम्हाला तुझा अभिमान आहे। सर्व शिक्षकांनी कृपा करून स्थानापन्न व्हावं। श्रीकांत कर्वे यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते। लक्षात आलं असेल आज आपल्यात कर्वेबाई नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यांना राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता। त्यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये गुड राऊंड ऑफ अप्लॉज प्लीज। मरावे परी कीर्तिरूपी उरावे असे वचन आहे। आपण आपल्या दिवंगत शिक्षिकेची आठवण ह्या प्रसंगी ठेवली हे आपल्या कृतज्ञपणाचे लक्षण आहे। ह्याबद्दल मी आपला आभारी आहे। खरं तर शिक्षणाशी माझा तसा संबंध नाही, पण संगती संग दोषेण या नात्याने तो कैलासवती कर्वेबाईंमुळे आला आणि त्यामुळे आपण मला या समारंभात बोलावले याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो। शिकवणे हा माझ्या पत्नीचा निष्काम कर्मयोग होता, त्यात फळाची अपेक्षा नव्हती। आज एवढ्या वर्षानंतर आपण माझी विद्यार्थ्यांनी हा समारंभ घडवून आणला, पण त्यावेळी कर्वेबी आपल्यात नसूनही आपण त्यांना विसरला नाहीत हे पाहून फार बरे वाटले। असो, तुम्ही शिकतात ती शाळा चालवणारे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन ही एक ख्यातकीर्त शिक्षण संस्था आहे। आज त्यांनी चालवलेल्या विद्यालय महाविद्यालयातून जवळजवळ 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत। एक विशिष्ट सांस्कृतिक मूल्य जपणारी शिक्षण संस्था म्हणून ती शासन दरबारी ओळखली जाते। ज्या शाळेने संसारक्षम वयात योग्य ते संस्कार करून तुम्हाला घडवले आहे, तुम्ही सर्वजण
आयुष्यभर विसरणार नाही याची मला खात्री आहे. 2009 साली या संस्थेने मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू केली आहे. आता पार्ले पूर्वला एक इंजिनिअरिंग कॉलेजची गरज आहे. माननीय संस्थाचालकांनी ही गरज लक्षात घेऊन या बाबतीत कार्यवाही करावी ही इच्छा प्रदर्शित करून मी आपली रजा घेतो. शेवटी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व धन्यवाद. मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ नवऱ्याने द्रोणाचार्य पुरस्कार विजेता मिळवला तर हम भी कुछ कम नाही असं म्हणत पद्मश्री पुरस्कार अनुपमाने मिळवला तर त्याच्यासाठी तिचाही एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एवढा अनमोल सोहळा चालू असताना अनुपमालाही काहीतरी बोलावंसं वाटतंय तर ती आपल्याशी संवाद साधते. माननीय शिक्षकगण आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजपर्यंत माझे अनेक सत्कार झाले जगामध्ये, पण मला हा सत्कार सर्वात महत्त्वपूर्ण वाटतो. आणि तुम्ही आज इथे मला बोलवून माझ्या आणि माझ्या पतींचा जो सत्कार केला याच्याबद्दल मी तुमचे सर्वांचा आभारी मानते. आणि काही कारणाने ते रघुनंदन गोखले बँकॉकला गेले आहेत त्याच्यामुळे चेस टुर्नामेंटसाठी, त्याच्यामुळे ते येऊ शकत नाहीत. नाहीतर त्यांना नक्कीच आज मला खात्री आहे त्यांना आठवण येते की आज इथे एवढा मोठा समारंभ आहे त्याची. आणि मला शाळेविषयी एवढंच सांगावंसं वाटतं की आपल्या सर्वांना एक जगाच्या व्यासपीठावर लॉन्च करण्यासाठी, त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी ही एक तयारी असते. आणि आपली सर्वांची तयारी इतक्या उत्कृष्ट रीतीने करून घेतली गेली की आपल्यापैकी सर्वजण जगाच्या व्यासपीठावर आज चमकत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. इतकी शाळेची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे आपल्या जीवनामध्ये. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद. या सगळ्यांच्या